एक तर दमलेस आणि हे कशाला उड्या मारतेस? कुठे गेली होतीस? अलकासोबत गेलेलो. कुठे? हे आणायला. हे म्हणजे काय? रानभाज्या. वा, काय काय आणलात? चल दाखवते. हा, चल दाखवते. या मोठ्या लग्नाचं काय करू? तू काय करणार आहेस त्याचं ते बघ. प्रोजेक्ट. बाप रे, तुला सांगता यायला पाहिजे आता. येईल काय? हा, ही बघ, ही आहे बारंगी. बारंगी. येस, व्हेरी गुड. ही ओळखता आली पाहिजे तुला. ही येईल. ही काय आहे? कुरडू. हे कुरडू. हे काय? मुंगी. मुंगी. मुगी मुगी मुगी. मूग. मुगाची पानं. त्याच्यानंतर ही भारंगीच आहे. चूच. हे काय? हे बघ, हे काय? याला म्हणतात कवला. तू, मला वाटतं अनन्या म्हणे लाजाळू आहे. मी ते म्हणणार होते. आ, म्हणणार होतीस ना? माठाची पानं. ही बघ, ही याची आहे ना, ही चवळी आहे. चवळी. ही कसली वाल? काय दिसते? हा माठ. ती ही आहेत पण ती जून आहेत एकदम. हा माठ आहे बघ. हा बघ, हे अनन्या हे सांग. भोपळा. भोपळा. जंगल ठेवले नाही वरती. हा, हे माठ. हा, एकूण किती भाज्या झाल्या सांग? करडू. कुरडू. करडू नाही, कुरडू. भोपळा. भारंगी. भारंगी. चूच. हा. मुगी. हा. माठ. आणि काय? कवला. कवला. आणि हे बघ, हे काय? आपलं काय ते? काय आहे का ते? काही आपण गौरीला भाजी करतो ते. गौरीला भाजी करतो ते काय? गौरीला काय माहिती. चला, आता या भाजीचं नाव काय अनन्या? या भाजीचं नाव काय? आल्या पाल्याची भाजी. आला पाला. ह्या सगळ्या भाज्या आम्ही गोळा करून आणलेल्या आहेत आणि ह्या पावसाळ्यातच येतात आणि ह्या भाज्या आपल्या शरीराला उपयुक्त आहेत. त्यामुळे ह्या रानभाज्यांची आपण आज भाजी करणार आहोत. चला तर मग बनवूया त्या धुरीच्या वासासोबत. आय लाईक धुरीचा वास. कुठे धुरी? ती बघ, तिकडे आहे ना. येस. आता ही मस्तपैकी चांगलीशी धुवून घेतलेली आहे. मी तिला आता हळूहळू आपण चिरायला घेणार आहोत. अशी ती थोडीशी घ्यायची हातात आणि अशी चिरायची. म्हणजे ती चिरल्यावर कशी दिसते वाचून. ही बघा. आता हळूहळू मी ते सगळी चिरायला घेते. म्हणजे घेतलं नाही, थोड्या वेळात तिथं सगळं चिरून होईल. आता ही पावसाळ्यात नाही येणाऱ्या रानभाज्या आहेत म्हटल्यावर ही आम्ही पावसाळ्यात मस्तपैकी सुरुवातीला करतो. आणि एक खास दिवस पण आहे तिला बनवण्याचा, तो म्हणजे गौरीपूजन. गौरीपूजनाच्या दिवशी अलकाई जाते आणि सगळ्या रानभाज्या घेऊन येते शेतातनं, घराच्या बाजूला, सगळीकडून. आणि गौरीला आम्ही भाकरी आणि आल्यापाल्याची भाजीचा नैवेद्य दाखवतो. आता अलकाईने भाजी बनवायला घेतले नाही आणि कढईत तेल टाकले नाही. तेल नाही टाकले, पाणी तापायला ठेवले नाही आणि ते पाणी होते ते मला तेल वाटलं. हा,
संपू दे, तू चालू ठेव. आता अलकाई कढईत तेल टाकले नाही. अलकाईन तेल तापलं की त्याच्यावर काय काय प्रोसेस होतात ते तुम्ही बघाच. अजून तेल. आता तेल तापलेलं आहे. आता अलकाई टाकते लसूण. भीती नाही वाटत ह्याची? तेल उडेल ते अंगावर. हो, लसूण आणि मिरचीची आता मिरची पण त्याच्यात टाकलेली आहे. नुसती त्याची फोडणी दिलेली आहे आणि मीठ टाकून फोडणी झालेली आहे. त्याच्यात नुसती भाजी टाकायची, बाकी त्याच्यात काहीच टाकायचं नाही. आता मिरची आणि लसूण भाजत आलेली आहे. आता आपण थोड्या वेळ त्याच्यात भाजी टाकणार आहोत. ही बघा चिरलेली भाजी. भेंडी पण टाकतो, गवार टाकतो. त्याच्यात आपण भेंडी, गवार, वाल. आता आमच्याकडे हे साहित्य नाहीये, ते गौरीच्या वेळेला येईल. आता ही भाजी शिजली की गरमागरम भाकरी आणि गरमागरम भाजी ह्याच्यावर मी मस्तपैकी ताव मारणार आहे.